लीलाताई जीवने हे आपला विषय मांडतील, त्यानंतर मग बाकीच्यांचं होईल. यवतमाळमध्ये बौद्ध महिला जागृती अभियान महाराष्ट्र ग्रुपचं म्हणजे या व्हॉट्सॲप ग्रुपचं राज्यस्तरीय महिला धम्मसंवाद संमेलन चौथं इथे मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचा आभार मानते. अशा प्रकारचा हा व्हॉट्सॲप ग्रुपवरचा संमेलनाचा कार्यक्रम मी इकडे सरकून बोलू थँक्यू. मी पहिल्यांदाच अटेंड करत आहे. हा एक आगळावेगळा असा कार्यक्रम आहे की व्हॉट्सॲप ग्रुपवरचा पण संमेलन होऊ शकते. मी इथे आले, अतिशय उत्साह ओसंडून वाहत होता, मंच कमी पडत होता, इतका तो महिलांचा उत्साह, प्रचंड उत्साह पाहून मन भारावून गेलं. समोर इतकी सुंदर महिलांची गर्दी पाहिली आणि तेव्हा वाटलं की हा बदल बाबासाहेबांना 1942मध्ये बाबासाहेबांनी जो अपेक्षित होता तो बदल मला इथे सगळ्या महिलांमध्ये दिसला. त्यामुळे मन एकदम हरखून गेलेलं. सर्वप्रथम मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथींचं ना सस्नेह जय भीम. संपूर्ण विश्वाला शांती आणि करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, या देशात स्त्रियांचं सशक्त असं राष्ट्रीय पातळीवरचं संघटन व्हावं यासाठी सतत आग्रहाची भूमिका धरणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समाज सुधारणेच्या कार्यात ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या समाज सुधारकांनी स्वतःचं आयुष्य झोकून दिलं अशा सगळ्या महापुरुषांना समाज सुधारकांना विनम्र अभिवादन. आज मी इथे आले तेव्हा माझ्याकडे कार्यक्रमाची पत्रिका पोचली. मला लीलाताईंचं नाव मी वाचलं, लीलाताई भेलेंचं, आणि मला मनस्वी आनंद झाला. मला वाटलं खूप वर्षानंतर मी लीलाताईंना ऐकणार आहे, पण मला उशीर झाला. लीलाताईंचं उद्घाटनाचं भाषण होऊन गेलेलं होतं. मी त्यांना पुन्हा विनंती केली की तुमचं पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. त्या म्हणाल्या नाही, कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे. लीलाताईंना मी जेव्हा 17-18 वर्षांची होते, राज्य नाटकांच्या संमेलनांमध्ये आम्ही नाटक करायला येत होतो आणि लीलाताईंचं त्या संमेलनांमध्ये वक्तव्य असायचं. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही आतुर असायचो. मी तेव्हा त्यांना जसं बघत होते ना, अगदी तसंच त्यांना मी बघते आहे. मी 17-18 वर्षांची असताना त्या तशाच दिसत होत्या आणि मी आज 60 वर्षाची झाल्यानंतरही त्या तशाच दिसत आहेत. मी त्यांना म्हटलं की तुमच्या या तारुण्याचं मी 60 वर्षांची आहे. मी म्हटलं तुमच्या या तारुण्याचं गमक काय आहे, मी म्हटलं तुम्हाला सांगते नंतर. तर माणसाने सतत तरुण असावं. आपण वयाने म्हातारे झालो तरी मन मात्र म्हातारं कधीच होऊ द्यायचं नाही, ते असंच तरुण ठेवायचं. आपण पाहिलं इथे वयोवृद्ध महिलांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांना मंचावर चढताना त्रास झाला, इथे बसताना त्रास होत असेल, पण त्या बोलत आहेत. कदाचित त्या पहिल्यांदा बोलत असतील, माईक त्यांनी पहिल्यांदा हातात घेतला असेल, मंच त्यांना पहिल्यांदा मिळाला असेल, त्या कागदावरचं वाचून बोलत असतील, पण त्या बोलत आहेत हेही नसे थोडके. ही सुरुवात आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर मला आता माझ्या बाजूला बसलेल्या भगिनींनी सांगितलं की रोज त्यांची ऑनलाईन मीटिंग होते. 8 पावणे 8 वाजता त्या मीटिंगला बसतात. अर्थातच ही मीटिंग करायची म्हणून सकाळपासून ते आपल्या कामाचं नियोजन करत असतील. जसं आज तुम्ही इथे येण्यासाठी सकाळी 5:30 वाजता नक्कीच उठल्या असाल. 5:30 3 वाजेपासून त्या उठलेल्या आहेत आणि सकाळी सगळं कामाचं नियोजन कालच रात्री त्यांनी केलेलं आहे की उद्या सकाळी मला काय करायचं, उद्या कोणती साडी नेसायची, ती प्रेस केलेली आहे की नाही आहे, सगळं नीट करून महिलांनी ही सगळी जबाबदारी नीट सांभाळून इथे अगदी वेळेवर कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. अनेक महिलांनी सांगितलं की महिलांच्या म्हणजे या देशाच्या या समाजाच्या प्रगतीचं मोजमाप बाबासाहेब कसं करतात, तर त्या स्त्रियांच्या प्रगतीच्या वरून एखाद्या समाजाच्या प्रगतीचं मोजमाप बाबासाहेब करतात आणि हे चित्र मला इथे दिसते आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवरून हा संवादाचं माध्यम आहे, पण हे अतिशय असं छोटंसं असं माध्यम आहे. या माध्यमाला तुम्ही असं कृतिशील रूप दिलं आहे संमेलनाच्या रूपाने. या माध्यमात तुम्ही बोलताना इतकं शॉर्टकट महिला बोलतात की कुणी जय भीम म्हटलं तर त्याला हात जोडून तुम्ही इमोजी पाठवून देता. गुड मॉर्निंगसाठी तुम्ही GM लिहिलं तरी तुमचं शॉर्टकट होऊन जाते.
कुणाच्या एखादं सुंदर दिसतं किंवा एखादं काही लिहिलं त्यावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर असा हात केला तरी होऊन जातं, असा हात केला तरी होऊन जातं. या इमोजीनी, या छोट्या छोट्या संकेतांनी तुमचं संभाषण होऊन जातं, संवाद होऊन जातो. तर हे संवाद हरवलेलं जे वातावरण आहे तिथे संवादाला कुठेतरी सुरुवात करण्यासाठी हे धम्म संवाद संमेलन आहे. ही खूप सुंदर सुरुवात आहे असं मला वाटतंय. एकूणच समाजात काय, कुटुंबात संवाद हरवलेला आहे. आपण आपसात आपल्या घरीच एकमेकांशी बोलत नाही, नवरा बायकोशी बोलत नाही, बायको नवऱ्याशी बोलत नाही, मुलं आई वडिलांशी बोलत नाही, आई वडील मुलांशी बोलत नाही. बोलतात कोणाशी? दूर एखादा मित्र असेल, दूर एखादी मैत्रीण असेल, तिला व्हॉट्सअपवर कसं काय, काय सुरू आहे, सगळं असं होतं. म्हणजे संवाद हरवलेला आहे. या संवादाची सुरुवात झाली पाहिजे. या परिवर्तनाची जे काही बदल आपल्याला पाहिजे त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. हा संवाद का हरवला? या आपल्या हातामध्ये आलेल्या एका छोट्याशा डब्यानी आमचा संवाद हरवलाय. आज तुम्ही इथे सगळ्यांनी फोटो काढले, सगळ्यांच्या हातात मोबाईल होते, उद्याचे स्टेटस सगळ्यांनी सेट करून टाकले. पण 1956ला बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म देऊन आपला स्टेटस तेव्हा सेट करून टाकलाय, जो कधीच बदलणार नाही. तुमचा स्टेटस मात्र बदलून जाईल. हा स्टेटस हा महत्त्वाचा आहे. तशा संवाद हरवलेल्या वातावरणामध्ये ही संवादाची सुरुवात आपण करतो आहे संमेलनाच्या. आणि मला तर माहिती नाही, 4थं संमेलन आहे. या आधीची 3 संमेलनं झालीत, मला कल्पना नव्हती. सतीश राणादादांनी मला सांगितलं की या अशा ग्रुपचं इथे संमेलन आहे, तर तुम्ही बोलाल का? मी म्हटलं हा एक इनोव्हेटिव्ह, एक वेगळा असा कार्यक्रम दिसतो, आपणही बघूया. राज्यभरातून वेगवेगळ्या शहरातून महिला इथे आलेल्या आहेत. या कधीच जर मी इथे आले नसते तर मला कधी भेटल्या नसत्या. मला याचा खूप आनंद होतो आहे, कारण आम्ही नागपूर आणि इकडल्या विदर्भामध्ये कार्यक्रम करतो, पण मराठवाडा आणि पुणे, परभणी इकडून सगळ्या ज्या संभाजीनगर इकडनं ज्या महिला आलेल्या आहेत, या सगळ्यांशी, या सगळ्या मैत्रिणींशी भेट मात्र झाली नसती. म्हणून मला या कार्यक्रमात बोलताना आनंद होतो आहे. आपल्या सगळ्यांना सस्नेह जय भीम. बऱ्याच घटना अशा घडत आहेत, म्हणजे प्रतिक्रांतीचे वारे खूप वेगानं व्हायला लागलेले आहेत. क्रांतीनंतर प्रतिक्रांती येते, प्रतिक्रांतीनंतर क्रांती येते, पण आताचं जे हे वातावरण आहे हे एकूण प्रतिक्रांतीच्या वातावरणामध्ये आपण प्रवास करतो आहे. अशा याच्यात आपण बौद्ध म्हणून महिलांची काय भूमिका असायला पाहिजे? मला सगळ्या तुम्ही महिला इतक्या लढवय्या दिसत आहे की त्या विचार करतायत, त्या लिहित आहेत, त्या बोलता आहेत. म्हणजे ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी लिहिण्याचा काही प्रयत्न कर, म्हणजे ज्यांना लिहिता नसेल त्यांनी बोलून बघितलं पाहिजे, बोलता नसेल तर त्यांनी ऐकलं पाहिजे, पण काही ना काहीतरी केलं पाहिजे. आणि हा प्रयत्न मला इथे दिसतो आहे. कदाचित ज्यांनी इथे भाषणं दिलीत, त्यांना जे वेगवेगळे विषय दिलेत, फार फार वेगळे विषय होते ते, म्हणजे त्या विषयावर त्यांनी तयारी करून इथे त्या महिला बोलत आहेत. तर हे फार चांगलं आहे. आणि येणाऱ्या काही काळात कदाचित हे चित्र खूप बदललेलं दिसेल. म्हणजे हे जेव्हा 10वं वगैरे संमेलन असेल ना या ग्रुपचं, तर तेव्हा कुठल्याच महिलांच्या हातात तुम्हाला कागद नाही दिसणार, त्या उत्स्फूर्तपणे बोलतील. तर हा आशावाद आपल्याला इथे ठेवावा लागणार आहे. तर मी बोलत होते आता बदलत चाललेल्या वातावरणाबद्दल. तर आपण त्याही विषयांचा विचार केला पाहिजे. जून महिन्यामध्ये आता सेन्सस, खानेसुमारी ज्याला आपण म्हणतो, शिरगंती, जनगणना ही होऊ घातलेली आहे राष्ट्रीय पातळीवरची. याबद्दलचा जो गोंधळ बाकी समाजामध्ये नाही आहे, पण बौद्ध समाजामध्ये मात्र खूप मोठं गोंधळाचं वातावरण आहे, ज्याला आपण बौद्ध जनगणना घोटाळा म्हणतो. हा घोटाळा फक्त बौद्धांच्या संदर्भात करण्यात आलेला आहे. आणि हा घोटाळा काय आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. उपवर्गीकरणाचं जे भूत आपल्यावर बसवण्यात आलेलं आहे ते उपवर्गीकरण काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. बौद्ध विवाह कायदा, बौद्ध मॅरेज व्हॅलिडेशन ॲक्ट काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे देखील आपल्या चर्चेचे, विचार करण्याचे, बोलण्याचे विषय असायला पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला आम्हाला धम्मदीक्षा दिल्यानंतर आम्ही बौद्ध झालो. त्यानंतर मग आपल्या लोकांना प्रश्न पडला की आता आमच्या मुलांचं ॲडमिशन करताना काय लिहायचं? म्हणजे आता आपण तर बौद्ध झालो, आपल्या मुलांचं आरक्षण जाईल. जे महार म्हणून, हिंदू म्हणून आम्हाला मिळत होतं, हिंदू धर्मातली एक अनुसूचित जात म्हणून आम्हाला मिळत होतं, ते आरक्षण आमचं जाईल. या भीतीपोटी लोकांना असं वाटत होतं की आता आम्ही आमच्या मुलांच्या प्रमाणपत्रावर काय लिहायचं कॉलेजमध्ये, शाळेमध्ये नाव टाकताना. तर काही लोक धर्म बौद्ध, जात महार, धर्म हिंदू,
जातमहार, धर्मबौद्ध, जातबौद्ध, धर्म नवबौद्ध, जातही नवबौद्ध. म्हणजे इतकं कन्फ्युजन हे फक्त बौद्ध समाजामध्ये झालं. म्हणजे प्रत्येकाला कळेच ना की काय करायला पाहिजे. हे का झालं की कारण 56 नंतर बौद्ध झाल्यामुळे अनुसूचित जात म्हणून महार म्हणून जे आरक्षण बाबासाहेबांनी अनुसूचित जातीतल्या लोकांना बहाल केलं होतं ते आरक्षण राज्य सरकारने बंद करून टाकलं. केंद्र सरकारने तर ते दिलंच नाही. त्यानंतर तेव्हा 1956 नंतर 1951ला पहिली जनगणना झाली. त्यानंतरची दुसरी जनगणना 10 वर्षांनी 1961मध्ये झाली. तेव्हा मुख्यमंत्री होते काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण. यांना आपल्या लोकांनी मागणी केली की आता काय आमचं आरक्षणाचं काय, म्हणजे काय लिहायला पाहिजे, आम्हाला आमचं आरक्षण तुम्ही बहाल करायला पाहिजे जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं. तर यशवंतराव चव्हाणांनी GR काढला आणि नवबौद्ध म्हणून या अनुसूचित जातीतल्या लोकांना आरक्षण दिलं. आता नवबौद्ध ही काय बला आहे, म्हणजे शीख लोक जे धर्मांतर करून शीख होतात त्यांना नवशीख म्हणत नाही. जे धर्मांतर करून मुस्लिम होतात त्यांना कधी नवमुस्लिम म्हटलेलं माहीत नाही आपल्याला. ख्रिश्चन होतात त्यांना कोणी हे नव ख्रिश्चन लोक आहे म्हटलेलं ऐकलं आहे का तुम्ही कधी. पण नवबौद्धांना मात्र म्हणजे अनुसूचित महार लोकांनी धर्म स्वीकारल्यानंतर, बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी त्यांना नवबौद्ध म्हणून आरक्षण दिल्यामुळे या लोकांना नवबौद्ध असं म्हणायला लागले. आणि मग हे नवबौद्ध हा फक्त GR आहे. आणि GR हा कधीही बदलता येऊ शकतो. महाराष्ट्र राज्याची 59 म्हणजे 59 जातींची जी अनुसूचित जातीची यादी आहे त्या यादीत मात्र 60वी जात, म्हणजे आता जात कसं म्हणावं, म्हणजे 60वा क्रमांक असा कुठला ॲड केलेला नव्हता यशवंतराव चव्हाणांनी. म्हणजे 59 जातींचं अनुसूचित जातीचं आरक्षण तसंच होतं. मग नवबौद्धांना आरक्षण दिलं तर ते फक्त GR काढून दिलं. म्हणजे अनुसूचित जातीची जी संविधानाची जी व्याख्या आहे त्यामध्ये जात, वंश, कम्युनिटी असा सगळ्यांचा समावेश करता येतो. मग बौद्धांचा समावेश एक कम्युनिटी म्हणून करता आला असता 60वा, पण तसं न करता फक्त GR केला. जेव्हा की हा GR कमी जास्त त्या आधी पण झालेला आहे, तो बदलता येतो, कमी जास्त करता येतो. पण यशवंतराव चव्हाणांनी मात्र ते, मी जे सांगते ते कळतंय का, सॉरी, तर हा असा बदल न करता बौद्धांना नवबौद्ध म्हणून आरक्षण दिलं आणि इथेच ती गल्लत झाली. केंद्रात मात्र नवबौद्धांना किंवा बौद्धांना आरक्षण अजूनही नाही. VP सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी 1990 साली बौद्धांना आरक्षण दिलं होतं. पण नंतर ते लगेच त्यांचं पंतप्रधानपद गेलं आणि नंतर 1990मध्ये त्यांनी केलेल्या त्या विधेयकाची अंमलबजावणी मात्र नंतर कधी झालीच नाही. तर असा हा सगळा प्रकार आहे. तर बौद्धांची जनगणना काय करावी, तर तो जो फॉर्म आहे त्याच्या खाली लिहिलेला आहे की जे कोणी बौद्ध महार म्हणून लिहितील त्यांची नोंदणी बौद्ध म्हणून केली जाईल. आणि बौद्धांची नोंदणी, बाबासाहेब जसं म्हणत होते की तुम्ही आरक्षण जाईल माझं, याची काही भीती बाळगण्याचं कारण नाही आहे. हे आरक्षण मीच तुम्हाला मिळवून दिलेलं आहे, पुढेही मीच मिळवून देणार आहे. हे आरक्षण माझ्या कोर्टाच्या खिशात आहे. तर मग हे कोर्टाच्या खिशात जे बाबासाहेबांच्या होतं आरक्षण, ते कोणतं आरक्षण होतं ते आपण समजून घेतलं पाहिजे. तर शेड्यूल कास्टची जी 59 जातींची यादी आहे अनुसूचित जातींची, त्यामध्ये एक कम्युनिटी म्हणून बाबासाहेबांना समावेश करायचा होता असं आपण गृहीत धरलं पाहिजे. दुसरं, अल्पसंख्याकांसाठीचं जे आरक्षण आहे तेही बाबासाहेबांना मिळवून द्यायचं होतं. या साऱ्या गोष्टी बाबासाहेबांच्या कोटाच्या खिशात होत्या, त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पण हा दूर पल्ल्याचा कार्यक्रम आहे. हा आता आपल्याला तहान लागलेली आहे ना, आता आपल्याला विहीर खोदत जर आपण बसलो, म्हणजे दूर पल्ल्याची लढाई आपण लढत बसलो, तर आता आपल्या हातात जे आहे ते पण आपल्या हातातून निघून जाईल. मग अशा वेळेस आता आपण सगळ्यांनी सामूहिकपणे एक भूमिका अशी घेतली पाहिजे की धर्म बौद्ध करायला पाहिजे. संवर्ग म्हणजे आपला प्रवर्ग जो आहे तो अनुसूचित जातीचा आहे, तो लिहायला पाहिजे आणि जात महार लिहायला पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या की आपल्याला काय बदल करायला पाहिजे, बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं, त्यासाठीची लांब दीर्घ पल्ल्याची लढाई आहे आणि ती आपण लढायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी बौद्धांच्या हिताच्या इथे यावर चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे.
उपवर्गीकरणाचं तर तुम्हाला माहीतच आहे काय सुरू आहे. म्हणजे अनुसूचित जातीतल्या जातींमध्ये भांडणं लावण्याचा जो प्रकार सरकारने केलेला आहे तो प्रकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. मातंग बांधवांना एवढं समजू नये की बौद्ध समाजाची जी प्रगती झालेली आहे, महार समाजाची जी प्रगती झाली आहे 56 नंतर, ती फक्त आरक्षणामुळे नाही झालेली आहे. ती आरक्षण हा भाग आहे त्यातला, पण फक्त आरक्षणामुळे नाही झालेली आहे. बौद्धांनी मनापासून बाबासाहेबांवर प्रेम केलं आणि मानणं या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. आम्ही बाबासाहेबांना मानतो हे म्हणणं खूप वेगळं आहे, पण आम्ही बाबासाहेबांवर प्रेम करतो. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला म्हटलं की चला हे सगळे देवदेवता फेकून द्या, तर बौद्धांनी महारांनी एका क्षणात त्या फेकून दिल्या. बाबासाहेबांनी म्हटलं की ही वेशभूषा तुम्ही केल्यामुळे तुम्ही कोणत्या जातीचे आहात हे लक्षात येतं, अस्पृश्यते सारखं तुम्ही अगदी वागू नका असं सांगितल्यानंतर आमच्या महिलांनी बिलकुल एका रात्रीत तो आमूलाग्र बदल घडवून आणला. ते फक्त प्रेमापोटीच होऊ शकते. तर बाबासाहेबांवर प्रेम करता आलं पाहिजे. हे उपवर्गीकरणाचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर मातंगांना धर्मांतर करण्याशिवाय पर्याय नाही आहे, हे माझं खरं उत्तर आहे. खरं तर धर्मांतर केल्यावर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहे. उपवर्गीकरण हे त्यावरचं उत्तर नाही आहे. अनेक प्रश्न आहेत ज्यावर मला बोलायचं आहे. कदाचित फार असं विसंगत होईल, पण नागपूरची एक घटना मला आठवते. कदाचित 2-3 महिन्यापूर्वीची आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये बाळंतपणानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जवळपास 2-3 महिन्यामध्ये ताई 20 ते 22 महिला मरण पावल्या. म्हणजे बाळंतपणाच्या तिसऱ्याच दिवशी, कदाचित काही लोकांना माहिती असेल, तिसऱ्या दिवशी बाळंतपणानंतर अतिशय धडधाकट असलेल्या, कुठलाही आजार नसलेल्या, कुठलाच रोग नसलेल्या महिला माहिती असेल तुम्हाला, त्या अचानक अशा तिसऱ्या दिवशी कशा काय मरण पावतात. यावर जेव्हा ही घटना जेव्हा बाहेर आली त्यावर आंदोलन करायचा प्रयत्न केला, पण ते आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला. कारण लता मंगेशकर हॉस्पिटलमधले जे व्यवस्थापक आहेत, जे अध्यक्ष आहेत, ते सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्या सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर किती दबाव आला असेल याची कल्पना तुम्हाला नाही. संविधान चौकामध्ये या संदर्भात आंदोलनं झाली. एका शंभरकर नावाच्या इसमाची बहीण मरण पावली. बाळंतपणाच्या तिसऱ्या दिवसानंतर तो या आंदोलनामध्ये सहभागी होता आणि काही दिवसात तो त्या आंदोलनातून बाहेर पडला. पत्रकार लोक हसायला लागले, अरे काय तुमच्याच तर आंदोलनातले लोक फुटून राहिले, तुम्ही काय आंदोलन करता. त्या शंभरकरला जेव्हा विचारलं, त्या शंभरकरला BJPनी जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं आणि तो चूप झाला. त्याला म्हटलं, अरे तुझी बहीण मेली ना, तिला काही तर न्याय तर मिळवून दे, तू असा कसा आंदोलनातून मधून बाहेर पडतोय. तो म्हणाला, ताई आता गेली तर गेली, ती काय परत येणार आहे? आता ती गेलेला जीव काय परत येणार आहे का? जाऊ द्या ना तिला, असं म्हणून. म्हणजे न्याय कसे अर्धवट राहतात हे बघा. त्यानंतर एक महिला होती, म्हणजे त्या लता मंगेशकर हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल सारखं आहे. अत्यंत गोरगरीब समाजातल्या महिला तिथे बाळंतपणासाठी जातात, शुश्रूषेसाठी जातात. मला वाटते 90% महिला तिथे ज्या मरणाऱ्या होत्या त्या बौद्ध समाजातल्या होत्या. ही खूप गंभीर बाब आहे. त्यात आदिवासी समाजातल्या महिला होत्या, त्यात OBC पण होत्या, पण 90% महिला ह्या तिथे बौद्ध समाजातल्या होत्या. म्हणून हा बौद्ध महिलांचा देखील प्रश्न आहे. एक OBC समाजातली महिला तिथे होती. ती आली आंदोलनामध्ये, तर तिलाच तिच्या जातीचे लोक म्हणायला लागले, कुठं जातो बाई, कोणा लोकांच्या आंदोलनात चालली, ते निळे झेंडेवाले, ते जयभीमवाले, त्या आंदोलनात तू जाते. ते बाई निघाली बाहेर. तर हा सगळा असा प्रकार आहे. तर आंदोलन ही रस्त्यावरची आंदोलन अशी दुरापास्त झालेली आहेत. लोक येत नाहीत. आता काय झालेलं आहे, मी गेल्या वर्षीपासून बघते की मिरवणुका, रॅली, होर्डिंगचे उद्घाटन याचं एक पेव फुटलेलं आहे. यासाठी बहुसंख्येनं बाया अगदी नटून थटून सगळ्या कार्यक्रमात जातात. आउटपुट शून्य आहे ताई, शून्य आहे. विचार प्रबोधनाची, परिसंवादाची, विचारांच्या देवाणघेवाणांची कार्यक्रम नाही होत. ही फक्त रॅली काढून, भोजनदान करून, सामूहिक भोजन करून हे आपल्या समाजाचे प्रश्न नाही सुटणार आहेत. यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. बाबासाहेबांनी आपल्याला संघर्ष करायला सांगितलं आहे. हा संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे. आपण आता जेव्हा विचार करतो की ही जी पिढी आहे, आम्ही इथे स्टेजवर बसलेल्या ज्या बाया आहेत ह्या जनरेशन, मिलेनियम जनरेशनमधल्या, म्हणजे जुना काळ जेव्हा हे सगळं यांत्रिक युग यायचं होतं आणि नंतर मोबाईल आणि यंत्रयुग जेव्हा आलं, तर आमची जी मानसिक ही झाली ना, गोंधळ जो झाला, ना धड इकडच्या राहिलो ना धड तिकडच्या झालो, ना धड हे स्वीकारतायत ना धड ते स्वीकारतायत.
असं आमचं मिलेनियम जनरेशनचं झालं. पण आता हे जेनझी जनरेशन जे आहे ते अतिशय शार्प आहे. तुमची जी मुलं आहेत, ती मुलांची मुलं जी आहेत ना, हे जेनझी जनरेशन जे आहे हे अतिशय शार्प आहे, हे अतिशय संवेदनशील आहे. या जनरेशनला तितक्याच संवेदनांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. नाही की तुला काही समजत नाही, तू असे कपडे घातले, तू तसे घातले, तू आता असंच करायला लागली, हे म्हणून चालणार नाही आहे. कारण हे हे संवेदनशील जनरेशन हे फ्लॉवर चाइल्ड आहे. हे आपल्यापेक्षा खूप पुढचा विचार करतं. त्याच्यानंतर येणारं अल्फा जनरेशन तर आपल्याला माहीत नाही आपण आपलं किती पटणार आहे किती नाही. पण या जनरेशनला ज्या 20-20 काळानंतर जे जनरेशन बदलत जातं, पूर्ण जग बदलत जातं, विचार करण्याची प्रक्रिया बदलत जाते, साधनं बदलत जातात. अशा वातावरणामध्ये आपण परिवर्तनाचा विचार जो बुद्धांनी सांगितला तो स्वीकारला पाहिजे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, त्यामुळे आमचा मेंदू पण आपण बदलला पाहिजे. आपण त्या जनरेशनला आपल्या मनाने आपल्या विचारांनी समजून घेतलं पाहिजे. तर हे असे सगळे प्रश्न आहेत. त्यानंतर एक घटना काटोल जवळ झाली. काटोलमध्ये CBL एनर्जी डिटोनेटर्स नावाची एक कंपनी आहे. 1 मार्च 2026ला तिथे स्फोट झाले आणि 23 महिलांच्या चिंधड्या झाल्या. चिंधड्या झाडावर लटकल्या, इकडे लटकल्या, तिकडे त्यांचे तुकडे तुकडे मांसाचे जळलेले इकडे तिकडे पडलेले होते. त्या महिला कामगार होत्या कोण? तिथे देखील 90% बौद्ध महिला होत्या. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाकी कामगार आहेत, बाकी सगळे मजूर होत्या, पण मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी 7-7:30 वाजता निघालेल्या या महिला सकाळी 9-9:30 वाजता तिथे त्या CBL एनर्जी डिटोनेटर्स कंपनीला ही आग लागली आणि महिला बघता बघता खाक झाल्या, कोळसा झाल्या. काही पुरुष पण कोळसा झाले. महाराष्ट्र शासनानं त्यांना नुकसान भरपाई जाहीर केली, पण या नुकसान भरपाईने त्यांचा जीव थोडी परत येतो. त्यांची जी मुलं असतील, त्यांचं जे आयुष्याचं नुकसान झालेलं आहे, त्या मुलांपासून, छोट्या छोट्या मुलांपासून त्यांची आई हरवलेली आहे. जी कमावती असेल, घरादारातली मुलं असतील, त्यांचा तो कमावता आधार जो निघून गेलेला आहे, ह्याचं काय? ही भरपाई नाही होऊ शकत कधीच. त्यांच्या यावर काय करायला पाहिजे? त्यांच्या घरातल्या कुठल्या तरी एखाद्या इसमाला, कुठल्या तरी मुलांना सरकारी नोकरीत सामावून घेतलं पाहिजे. जे जखमी झालेले आहेत त्यांना आयुष्यभर वैद्यकीय सेवेची मोफत सुविधा व्हायला पाहिजे. अजूनही अशा काही सवलती व्हायला, एक रकमे एकमुष्ट रक्कम देऊन टाकली आणि आपले हात वर केले, अशा याच्यातून आपल्या जबाबदारीतून शासन मुक्त होऊ शकत नाही. हे सगळं हे असं आहे आणि आम्ही अशा याच्यामध्ये धम्म संवाद